नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी पेशवाई पगडी शिवून दाखवणार आहे। तर आज जी महाराजांची मूर्ती आहे ती 5 इंचाची आहे आणि 5 इंचासाठी डोक्याचा घेर जो आहे तो 3.5 इंचाचा घेऊन आज आपण पेशवाई पगडी बनवणार आहोत। तर आजच्या पेशवाई पगडीमध्ये आपण गमाचा सुद्धा वापर करणार आहोत, हात शिलाईचा सुद्धा वापर करणार आहोत आणि मशीन शिलाईचा सुद्धा वापर करणार आहोत। जितक्या इझी गोष्टी करून आपल्याला सुंदर पेशवाई पगडी बनवता येईल हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। घेर किती घेतलेला आहे, कॅनव्हास पेपर कुठे वापरलेला आहे, फोम शीट कुठे वापरलेली आहे, शिलाई कुठे वापरलेली आहे, गमाचा वापर कुठे केलेला आहे, सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत। एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता आपण सुंदर अशी पेशवाई पगडी बनवायला सुरुवात करूया। चला। ते मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, 5 इंच लांब आणि 2.5 इंच रुंद असा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर त्याला मध्यभागी फोल्ड करून घेतलं, व्यवस्थित जाडी येण्यासाठी मध्यभागी फोल्ड करून घेतलं आणि जो मेन कापड आहे तर तो मेन कापड घेतलेला आहे। आता मेन कापड जो आहे त्याच्यावरती आपल्याला मध्यभागी फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि दुसरी जी कॅनव्हासची पट्टी आहे ती थोडीशी अर्धा इंच मी घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा मेन कापडाने रॅप करून एक मशीनने शिलाई मारलेली आहे। बघू शकता तुम्ही मध्यभागी शिलाई आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर जो मेन आता आपण घेतलेला आहे कॅनव्हास पेपर जो होता तो मध्यभागी फोल्ड करून आपण घेतला आहे, त्याला आपण कापडाने रॅप करून त्याच्यावरती मशीन शिलाई मारलेली आहे। त्याला आता गोल राऊंडमध्ये आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि आपला 3.5 इंचाचा घेर आहे टोटल। तर 3.5 इंच व्यवस्थित मापून घ्यायचं आणि साईडला एक अर्धा इंच सोडून त्याला बरोबर एकावर एक ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। गोल राऊंड आपल्याला करून घ्यायचा आहे। तर बघा व्यवस्थित गोल राऊंड करून घेतलं की त्याच्यानंतर हाताने शिलाई द्यायची। कुठे आपण इथे गमाचा वापर नाही करणार आहोत, जास्तीत जास्त गम न वापरण्याचा आपण या टोपीला प्रयत्न करणार आहोत। कारण आहे ना, जेवढी मोठी टोपी असते ना तिथे आपण गमाचा वापर केला ना तर त्याची फिनिशिंग चांगली येते, पण जेव्हा छोटी टोपी असते आणि तिथे आपण जर का गमाचा वापर केला तर काय होतं, ते गमामुळे ना खूप जाड होतं आणि त्याची फिनिशिंग प्रॉपर येत नाही। कारण महाराजांची मूर्ती छोटी आहे, 5 इंचाची मूर्ती आहे आणि 5 इंचासाठी टोपी खूप मोठी होऊन जाते, कारण गमाचा लेअर एक मध्ये येतो आणि जेवढं आपण हात शिलाई मारतो ना तेवढं हाताने प्रेस करून करून आपल्याला टाके मारता येतात। म्हणून मी इथे हात शिलाईचाच वापर करते। तर बघा व्यवस्थित दोन्ही साईडने आपल्याला धागे बाहेर काढून आपल्याला हात शिलाई मारून घ्यायची आहे। आणि हात शिलाईमुळे दुसरा अजून एक फायदा काय होतो की गम चिकटवल्याच्या नंतर सुकण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागत नाही किंवा हाताला सततचं चिकटून राहत नाही। त्यामुळे आपण व्यवस्थित फिनिशिंगसोबत हात शिलाई आपण देऊ शकतो। तर सुंदर अशी हात शिलाईचं काम करायचं। मशीन शिलाई जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तिथे मशीन शिलाईचा वापर जरी केला तरी पण चालेल, पण आता मी मशीन शिलाई कुठे वापरली तर ती पट्टी कॅनव्हासची बनवली त्याच्यासाठी मी मशीन शिलाई वापरली आणि हा जो कॅनव्हास पेपर आहे त्याला रॅप करण्यासाठी मशीन शिलाईचा मी वापर केला। आता याचे 2 जॉईंट जोडण्यासाठी मी हात शिलाईचा वापर करत आहे। तर बघा व्यवस्थित हात शिलाईचा वापर करून झाला आणि आपला जो फेट्याचा जो गोल राऊंड आहे तो आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं, टॉपचा जो भाग आहे म्हणजे टोपीचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला बंद करायचा। तर इथे मी फोम शीट वापरली आहे, जाडवाली जी फोम शीट येते ना ती वापरली। इथे मी कॅनव्हास नाही वापरला आहे, फोम शीट वापरलेली आहे। तर फोम शीटवरती आपल्याला गोल राऊंड करून घ्यायचा आहे। आतल्या बाजूने गोल राऊंडचा माप घ्यायचा आणि त्याला राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आणि अजून 2 आपल्याला मेन कापडाचे तुकडेसुद्धा घ्यायचे आहेत। तर बघा पेनाने मी गोल राऊंड केलं आणि त्याच्यानंतर हाताने त्याला अजून गोल केलं आणि गोल केल्याच्या नंतरला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर कटिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला 2 फॅब्रिकचे तुकडे घ्यायचे आहेत। म्हणजे आपला जो मेन कापड आहे ना त्याला आपल्याला खालच्या साईडने आणि वरच्या साईडने आपल्याला गमाने चिकटवून घ्यायचा आहे। इथे मी गमाचा वापर करते, B7000चा जो ग्ल्यू येतो ना तो ग्ल्यू मी इथे वापरते आणि व्यवस्थित त्याला गम लावायचा आणि कापडाची जी उलटी बाजू आहे ना त्याच्यावरती आपल्याला चिकटवायचं आहे। आता दुसरा जो कापड आपण घेणार ना त्यालासुद्धा सेम करायचं आहे, गम लावायचा आणि
जी कापडाची उलटी बाजू आहे ना त्या दिशेला आपल्याला जी फोम शीटची बाजू आहे ना ती आपल्याला ठेवून चिकटवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, तर फोम शीटच्या दोन्ही बाजू ज्या आहेत ते व्यवस्थित चिकटल्या जातात आणि आपल्याला मेन कापड जो आहे तो आपल्याला बाहेरच्या दिशेने मिळतो. बघा आता राऊंडचा जो उरलेला जो कापड आहे ना तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे. पूर्ण राऊंडमध्ये आपल्याला बनवायचं आहे. एकदम राऊंड नाही आलं तरी पण चालेल, ओबडधोबड थोडं झालं तरी पण चालेल, कारण जो मेन बेसचा जो राऊंड आहे ना तो आपला येणारच आहे. आता काय करायचं, हा जो गोल राऊंड आहे ना तो खालच्या साईडनी वरच्या साईडला प्रेस करत करत आहे ना टॉपला न्यायचा. बघा हाताने थोडासा बाहेर आला ना तरी पण वरून खालून आपल्याला प्रेस करायचा आहे आणि टोपीचा जो राऊंड आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला बसवायचा आहे. आपल्याला वरच्यावर नाही चिकटवायचा, कारण वरच्यावर चिकटवलं ना तर टोपीची हाईट जी आहे ना ती अजून वाढते. तर आपल्याला टोपीची हाईट वाढवायची नाही आहे, कारण ऑलरेडी आपली मूर्ती छोटी आहे आणि त्याच्यासाठी जितकी छोटी टोपी येईल ना ती आपल्याला टोपी घ्यायची आहे, टोपी बनवायची आहे. आता काय करायचं, तो जो आपण टॉपचा जो बेस होता तो आपण आतल्या बाजूला ठेवला. आता त्याच्यावरती आपल्याला गम लावून घ्यायचं आहे. गम लावून घ्यायचं आणि एक मेन फॅब्रिकचा तुकडा वरती चिकटवून घ्यायचा. बघा मेन फॅब्रिकचा तुकडा वरती चिकटवून घेतला की साईडने उरलेला जो काय कापड आहे तो आपल्याला कैचीने कटिंग करून द्यायचा आहे. आता कैचीने कटिंग करत असताना 3 साईडचं आपल्याला फॅब्रिक कट करायचं आहे आणि एक जी आपल्या जॉईंटवरची जॉईंटवरच्या साईडचा जो टोक येतो ना तर त्याला आपल्याला गम लावून जॉईंटवरती प्रेस करून चिकटवून द्यायचं आहे. म्हणजे जॉईंटच्या बाजूने आपल्याला फिनिशिंग थोडीशी चांगली मिळते. झालं, आता आपला व्यवस्थित गम लावून वगैरे चिकटवून झालं आहे आणि मेन जो टोपीचा बेस आहे तो व्यवस्थित आपला तयार झालेला आहे. बघू शकता सुंदर तयार झालेला आहे. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर आपल्याला जी पट्टी आपण बनवून घेतली आहे, जी अर्धा इंच कॅनव्हास आपण घेतलेला आहे त्याला मेन फॅब्रिकने फोल्ड करून घेतलेला आहे आणि ती पट्टी घेतलेली आहे. ही जी पट्टी आहे ना ती साधारणतः मी एक 20 इंच लांब घेतलेली आहे. 20 इंच एवढी लांब जी पट्टी आहे ती घेतली आणि गोल राऊंडमध्ये चिकटवला. तर चिकटवताना जॉईंटपासून सुरुवात करायची आणि जॉईंटलाच आणून एंड करायचं, असं आपल्याला चिकटवून घ्यायचे आहे. आता जो पेशवाई पगडी म्हटली की वरचा जो टोक असतो तो आपल्याला काढावा लागतो. तर टोक काढण्यासाठी काय करायचं, एक फोम शीटचा छोटासा तुकडा घ्यायचा आणि त्याला कापडाने रॅप करायचं आणि त्याला हात शिलाईने शिलाई मारायची, म्हणजे टाके मारून घ्यायचे आणि थोडासा त्याला बेंड करून आपल्याला एक छोटासा तयार करायचा. म्हणजे पहिल्यांदा फोम शीटचा तुकडा घेतला, त्याला कापडाने रॅप करून व्यवस्थित शिलाई मारून घेतली आणि शिलाई मारताच त्याला असं थोडंसं मध्यभागी बेंड करायचं. बेंड केल्याच्या नंतर आपला जो मेन जो टोक असतो ना तो तयार होतो. आता टोक तयार झालं त्याच्यानंतर आपल्याला आता टोक तयार करताना पण आहे ना आपण थोडीशी साईज बघायची की किती कसं चांगलं वाटेल, जास्त मोठं तर वाटत नाही आहे ना, हे सगळं चेक करायचं. थोडासा अंदाज घ्यायचा आपण सुद्धा आणि तो टोक तयार करायचा. तर बघा टोकला थोडंसं बेंड केलं आणि खालच्या बाजूने सुद्धा 2 टाके मारून घेतले. आता हा टोक चिकटवण्यासाठी मी गमाचा वापर नाही करत आहे, मी डायरेक्ट शिलाई मारते. तर डायरेक्ट शिलाई का मारते, जर टॉपला मी जर कॅनव्हास पेपर वापरला असता तर मी शिलाई मारली नसती, कारण कॅनव्हासवरती शिलाई मारताना तो जो बेस आहे तो टोपीचा खाली पण जाऊ शकतो. पण आपण टॉपला काय वापरलं आहे, तर फोम शीट वापरली आणि जो टोक बनवला आहे त्याच्यामध्ये पण काय वापरलं आहे, तो फोम शीटच वापरली. तर ही फोम शीट जी असते ना ती एकदम नरम असते, सॉफ्ट असते, त्याच्यामध्ये सुई आहे ना व्यवस्थित जाते आणि जर कॅनव्हास असेल ना तर तो कडक असतो आणि त्याच्यातून आहे ना सुई पटापट निघत नाही बाहेर. त्यामुळे मी कॅनव्हास असता तर गमाने चिकटवला असता, पण इथे मी फोम शीट वापरली तर सुई धाग्याने आपल्याला इथे टोक जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे. म्हणजे फिनिशिंग एकदम प्रॉपर येते. कुठेही आपण जास्तीत जास्त गमाचा वापर नाही केला आहे, फक्त ती जी बेस आहे तो चिकटवण्यासाठी गमाचा वापर केला आणि त्याच्यानंतर जो वरचा जो फोम शीटचा जो बेस आहे राऊंडवाला तो चिकटवण्यासाठी गमाचा वापर केला. आता आपला इथे टोक जो आहे तो अटॅच करून झालेला आहे. आता थोडीसं आपण टोपीला डेकोरेट करूया. तर इथे मी एक मोत्याच्या मण्यांची जी लेस येते ती मी वापरणार आहे आणि परत एक मोत्याच्या मण्यांचा जो पॅच येतो तो सुद्धा मी वापरणार आहे. तर बघा पहिल्यांदा जो पॅच आहे तो बरोबर मध्यभागी ठेवायचा. आता जो जॉईंट आहे ना तो मागच्या साईडला येईल आणि जी जॉईंटची पुढची बाजू आहे ना ती आपली फ्रंट बाजू असेल टोपीची. तर बरोबर पुढच्या साईडला मध्यभागी हा पॅच लावून घेतला मी आणि बाजूने आपल्याला जी लेस आहे, इथे तुम्ही मण्यांची लेससुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही
लेस दुसरी जी येते आपली तीसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा छोटे छोटे डायमंड्स असतात ते सुद्धा तुम्ही साईडने चिकटवू शकता. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही डेकोरेट करू शकता. पण एकदम आहे ना गॉडी डेकोरेट करायचं नाही, कारण आहे ना मूर्ती छोटी असते ना, त्यामुळे ना एकदम असं जास्त काही आपण जर मण्यांच्या माळा वगैरे लावल्या ना तर त्या खूप असं एवढं काही खास वाटत नाही. जितकी टोपी मोठी ना त्याला जास्त आपण लावलं ना तर ते थोडं हायलाईट होतं. पण ह्या ऑलरेडी टोपी छोटी आहे आणि त्यात तुम्ही अजून काय काय लावणार ना तर ते खूप मोठं असं वाटतं. त्यामुळे मी जितकं ॲट्रॅक्टिव्ह आणि सिम्पल सोबर करता येईल ना तेवढं मी केलेलं आहे. आणि आता वरची जी टॉप लाईन आहे ना त्यालासुद्धा मी बघा मण्यांची जी लेस आहे ना ती लावून घेत आहे. तर व्यवस्थित टॉपलासुद्धा आपल्याला मण्यांची जी लेस आहे ती लावून घ्यायची. आता टॉपला लावल्याच्या नंतर काय होतं, वरती आपण गमाने चिकटवलेलं असतं, कापड थोडंसं कटिंग करून टाकलेलं आहे, त्यालासुद्धा फिनिशिंग मिळते आणि असं वाटत नाही की आपण काहीतरी कटिंग वगैरे केलं आहे तिथे. तर आता जो टोक आहे त्या टोकावरती सुद्धा मी इथे मण्यांची जी मोत्याच्या मण्यांची जी लेस आहे ना ती मी इथे लावून घेतली आहे. आणि टोपीचा लूक बघू शकता तुम्ही, खूप सुंदर तयार झालेली आहे. 5 इंचाच्या मूर्तीसाठी 3.5 इंचाचा घेर वापरून ही टोपी आपण केलेली आहे आणि खरंच खूप सुंदर टोपी तयार झालेली आहे. ही टोपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये.